स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, 4, 5 पर्यंत आपण कव्हर केले. ठीक आहे. आणि लास्ट सेशन मध्ये आपण काय केलंय की जसं की डेटा आपण चेक केलाय की आपल्या याच्यामध्ये किती नंबर ऑफ मंथचा डेटा आहे, किती वीकचा डेटा आहे, किती डेचा डेटा आहे. आणि हा आपण का चेक केला तर आजच्या सेशन मध्ये तुम्हाला समजेल की आपण हा डेटा अंडरस्टँड का केला, किती लोकेशन आहेत, त्याच्यानंतर एका लोकेशन मध्ये किती एम्प्लॉय वर्क करतात. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ट्रेंड आपण पाहिला की किती लोक अब्सेंट असतात, म्हणजे लास्ट 3 महिन्यामध्ये किती लोक अब्सेंट होती पर्टिक्युलर लोकेशनला. त्यानंतर किती लोकांनी वर्क फ्रॉम होम केलं, किती लोकांनी वर्क फ्रॉम ऑफिस केलं. ठीक आहे. प्रेझेंट म्हणजे काय की ते पीपल म्हणजे एम्प्लॉय ऑफिसमध्ये प्रेझेंट होते. ठीक आहे. तर असा डेटा आपण लास्ट याच्यामध्ये आपण हे केलं. आता आपण जो पार्ट बघतोय तर आपला जो पार्ट आहे आता ऍक्च्युअल मध्ये आपण आपली स्क्रिप्ट आणि आपलं एसक्यूएल मॉडेल जे काय असेल तर ते आपण ऍक्च्युअल मध्ये कोडिंगला स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. आजच्या सेशन पासून. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला क्वेश्चन अंडरस्टँड झाला की आपल्याला प्रत्येक लोकेशन वाईज आपल्याला फूड क्वांटिटी प्रिडिक्शन करायची. त्याच्यामध्ये व्हेज क्वांटिटी किती असणार आहे आणि नॉन व्हेज क्वांटिटी किती असणार आहे. जर तुम्ही आपलं जर लास्ट सेशन जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पीपीटी शेअर केलेली. त्याच्यामध्ये जर तुम्ही लास्टला गेलात तर आपल्याला जे फायनल आउटपुट पाहिजे तर फायनल आउटपुट हे अशा प्रकारे पाहिजे. आपल्याला इन अ टेबल फॉर्मॅटमध्ये कोणतं लोकेशन आहे, त्या लोकेशनचा वीक डे कोणता आहे आणि त्या वीक डेला व्हेज क्वांटिटी किती असणार आहे आणि नॉन व्हेज किती असणार आहे. तर आपण ॲव्हरेज काढणार आहे, म्हणजे 3 महिन्याचं ॲव्हरेज काढून आपण प्रिडिक्शन करणार आहे. आणि नंतर आपण व्हिज्युअलायझेशनसाठी आपण एक्सेल यूज करणार आहे. तर हे आपलं आउटपुट आहे, म्हणजे हे आपल्याला कंपनीला सोल्युशन प्रोव्हाइड करायचं. तर आपल्याकडं जो डेटा आहे तर त्याच्यावरती आपण एसक्यूएल क्वेरी यूज करून आपण हे सर्व गोष्टी आपण करणार आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तर आपल्याकडे 3 टेबल जे आहेत आपल्याकडे, कारण आपण लास्ट सेशन मध्ये आपण डेटा इम्पोर्ट केलेला. तर आपला हा डेटाबेस आहे प्रोजेक्ट म्हणून, आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये आपण 3 डेटा आपण टेबल बनवले. तर त्या 3 टेबल मध्ये आपला हा वेगवेगळा डेटा आहे. ठीक आहे. अटेंडन्सचा डेटा, त्यानंतर फूड ऑर्डरचा डेटा आणि त्याच्यानंतर आपला इव्हेंटचा डेटा. ठीक आहे. ठीक आहे. असे 3 टेबल आहेत आपले आणि ह्या 3 टेबलचा यूज करून आपल्याला सोल्युशन द्यायचे. ठीक आहे. तर फूड ऑर्डर जर पाहिलं तर फूड ऑर्डर मध्ये आपल्याला जो बेसिकली हा आपला मेन टेबल असणार आहे आणि ह्या टेबलला आपण एम्प्लॉय अटेंडन्स जॉईन करणार आहे. ठीक आहे. तर आता हा फूड ऑर्डर आहे. ठीक आहे. तर फूड ऑर्डर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऑर्डर आयडी हा प्रायमरी की ह्या टेबल मध्ये, त्यानंतर ऑर्डर डेट आहे आणि याच्यामध्ये एम्प्लॉय आयडी. तर म्हणजे जे एम्प्लॉय वर्क फ्रॉम ऑफिस करतात तर त्यांनी पर्टिक्युलर डेला काही जर ऑर्डर केला असेल तर आपण तिथे त्याची ऑर्डर असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये व्हेज क्वांटिटी होती. त्यानंतर स्टेटस, सध्या तरी स्टेटसचं का आपल्याला यूज नाही, आपल्याला फक्त यूज आहे ऑर्डर आयडी, त्यानंतर एम्प्लॉय आयडी आणि लोकेशन. ठीक आहे. कारण आपल्याला जो डेटा आपल्याला डिस्प्ले करायचा आहे तो डेटा आपल्याला लोकेशन वाईज डिस्प्ले करायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी हा टेबल घेतो. ठीक आहे. तर एम्प्लॉय फूड ऑर्डर. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा काय करणार आहे की पहिल्यांदा आपण फक्त एकच लोकेशन साठी डेटा आपण फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. तर आता ह्या टेबल मध्ये जर तुम्ही पाहिलं, आता इथून आपण आपली एसक्यूएल क्वेरी आपली इथून स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. तर आता ह्या टेबल मध्ये तुम्ही जर पाहिलं तर ऑलमोस्ट 23,000 रेकॉर्ड आहे. ठीक आहे. पण आपल्याला सध्या तर याच्यामध्ये पूर्ण लोकेशन हैदराबाद, चेन्नई, जसं की आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं की आपण जो डेटा आपण आउटपुट, तर आपल्याकडे एवढे नंबर ऑफ लोकेशन आहे. सध्या आपण काय करूया, एक लोकेशन घेऊया आणि एका लोकेशन साठी आपण प्रिडिक्शन काढून बघूया आणि सेम लॉजिक आपण बाकीच्या लोकेशनला अप्लाय करू. त्यामुळे काय होईल की आपलं थोडंसं
जो डेटा आहे तो डेटा आपल्याला जास्त अंडरस्टँड होईल. तर इथं मी फक्त काय करतो की वेअर लोकेशन इक्वल टू मुंबई. तर त्यामुळे काय होईल की आता आपण 23,000 रेकॉर्ड आहे, तर आपण एवढे सर्व रेकॉर्ड न घेता फक्त मुंबई लोकेशनसाठी जेवढे रेकॉर्ड आहे तेवढेच घेणार आहे. आता आपल्याला डेटा हा 2000 डेटा आपल्याला भेटला. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, तर आपल्याला हा डेटा भेटला, तर आपला डेटा हा रिड्यूस झाला. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करूया, आता आपल्याला सर्व काही डेटा आपल्याला रिक्वायर्ड नाही आहे, कारण आपल्याला फक्त काय पाहिजे लोकेशन वाईज. म्हणजे जसं की तुम्ही आउटपुट तुम्ही फक्त लक्षात ठेवा, या जसं की आपल्याकडे आउटपुट काय आहे की लोकेशन वीकडे, त्यानंतर आयटम म्हणजे काय की व्हेज नॉन व्हेज. ठीक आहे. तर लोकेशन आपल्याला इथून भेटेल आणि ही क्वांटिटी जी आहे, तर क्वांटिटी म्हणजे काय की ऑर्डर असणार आहे, म्हणजे एम्प्लॉयनी किती ऑर्डर केली ठीक ते क्वांटिटी असणार आहे. तर आता मी फूड ऑर्डर आहे, तर त्याला मी अलाइज देतो ओ म्हणून, म्हणजे ऑर्डर. ठीक आहे. सोल्युशन जर फाइंड आउट करतोय, तर आता आपण इथं स्टेप नंबर 5 आहे. याच्यामध्ये आपण पूर्ण क्वेरी जे पाहतोय, तर राईट क्वेरी फॉर द वीक डे वाईज प्रिडिक्शन फॉर द फूड ऑर्डर क्वांटिटी. तर आपला पहिल्यांदा पहिली स्टेप आपली काय असणार आहे, तर आपण सर्वात पहिल्यांदा आपल्याला डे वाईज ऑर्डर क्वांटिटी फ्रॉम द लास्ट 3 मंथ. तर आपल्याला काय करायचं, एक आपण लोकेशन घेतलं, त्या लोकेशन मध्ये आपण काय करणार आहे, सर्वात पहिली स्टेप आपली असणार आहे. ठीक आहे. आपण सोल्युशन प्रोव्हाइड करतोय, तर सोल्युशन मध्ये आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण आपण जाणार आहे. ठीक आहे. तर पहिली स्टेप आपली असणार आहे फाइंड द डे वाईज ऑर्डर क्वांटिटी फ्रॉम द लास्ट 3 वीक. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, सर्वात पहिल्यांदा आपण ऑर्डर म्हणजे फूड ऑर्डर हा टेबल आपण घेतला. त्याचबरोबर आपल्याला दुसरा टेबल जो आहे, कारण आपल्याला एम्प्लॉय टेबल पण एम्प्लॉय टेबलची पण डिटेल लागणार आहे. ठीक आहे. कारण कुठल्या एम्प्लॉयनी कुठली ऑर्डर केली हे आपल्याला समजणार नाही. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, दुसरा टेबल जॉईन करणार आहे. तर तुम्ही डायरेक्टली जॉईन पण लिहू शकता किंवा इनर जॉईन पण करू शकता. ठीक आहे. तर इनर जॉईन आपला सेकंड टेबल या अटेंडन्स. ठीक आहे. तर मी हा अटेंडन्स टेबल इथं जॉईन करतो. अटेंडन्स साठी मी अलाय देतो ए आणि ऑन. आता जसं की तुम्ही जर पाहिले, हे दोन टेबल जर मी रन केले, ह्या दोन टेबल मध्ये एम्प्लॉय आयडी आणि ह्या टेबल मध्ये एम्प्लॉय आयडी हे कॉमन आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड काय, आपल्याला फक्त ऑर्डर असे बघायचे की याच्यामध्ये डेट आहे, म्हणजे त्या एम्प्लॉयची अटेंडन्स, म्हणजे जो एम्प्लॉय त्या दिवशी प्रेझेंट होता आणि सेकंडली प्रेझेंट असून त्या एम्प्लॉयनी त्या दिवशी ऑर्डर केली. तर म्हणजे आपल्याला काय की सेकंड आपला जो जॉईनचा जो पार्ट येईल तो आपला डेट ऑर्डर डेट वरती येईल. ठीक आहे. तर ऑन आता मी ओ डॉट एम्प्लॉय आय डी इक्वल टू त्यानंतर ए म्हणजे अटेंडन्सचा एम्प्लॉय आय डी हा घेतला. त्या आणि लोकेशन सध्या आपण फूड ऑर्डर म्हणजे ऑर्डर याच्यामधूनच घेऊया. ठीक आहे. डायरेक्टली ओ डॉट लोकेशन. तर मी हे जर रन केलं, तर मला अराउंड जर तुम्ही पाहिलं तर डेटा आपल्याला दोन्ही टेबल जॉईन केल्यानंतर बराचसा डेटा आपल्याला भेटेल. तर जवळपास आपल्याला 1,77,000 डेटा आपल्याला हा भेटला. त्याचं कारण काय आहे की आपल्याकडं जो ऑर्डर एम्प्लॉय अटेंडन्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे अराउंड 66,000 रेकॉर्ड आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला डेटा जास्त भेटतोय. तर आपण फक्त याच्यामध्ये काय करूया, याच्यामध्ये अँड आता जो टेबल आहे, आपल्याकडे दोन टेबल आहेत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला हे दोन टेबल जे कीने आपल्याला जॉईन करायचंय, तर ती की असणार आहे, पहिली की असणार आहे आपल्याकडं एम्प्लॉय आय डी आणि सेकंड डेट. ठीक आहे. तर मी सेकंड आता फिल्टर डेटा करतोय. तर ओ डॉट ऑर्डर डेट इक्वल टू अटेंडन्स मधला ए डॉट डेट, म्हणजे काय की आपला डेटा अजून सॉर्ट होईल. ठीक आहे. आता मी जर रन करतोय, तर मला 2000 रेकॉर्ड आपल्याला भेटतात. ठीक आहे. तर आता सध्या तरी आपण डेटा आपण स्टेप बाय स्टेप जातो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय की आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की फाइंड अ डे वाईज ऑर्डर क्वांटिटी. आता याच्यामध्ये पण आपल्याला अजून आपलं एक टेबल आहे.
तर तिसरा टेबल जर तुम्ही पाहिला तर हा आहे इव्हेंट हॉलिडे. कारण काय, जर समजा आज मंडे असं कन्सिडर करूया, जर आज मंडे आणि जर आजच्या डेटला जर हॉलिडे असेल तर त्या दिवशी फूड रिक्वायर्ड नसणार आहे त्या ऑफिसला, पर्टिक्युलर लोकेशनला. जर तुम्ही हा जर डेटा बघितला तर ह्या डेटामध्ये काय आहे की लोकेशन वाईज त्यांनी डेट दिली. जर समजा फॉर एक्झाम्पल आजची डेटला जर समजा हॉलिडे असेल किंवा टीम आउटिंग असेल तर त्या दिवशी फूड रिक्वायर्ड हे कमी असणार आहे. तर ते पण आपल्याला याच्यामध्ये प्रिडिक्शन करायचं, त्यासाठी आपल्याला हा डेटा पण आपल्याला जॉईन करावा लागेल. पण प्रत्येक डेटा ह्या टेबलमध्ये असणार आहे, म्हणून इथं काय करतो आपण लेफ्ट जॉईन यूज करतोय, लेफ्ट जॉईन विथ दिस टेबल. ओके, तर हा टेबल वरती आपण जॉईन केला, त्याला आपण एच बोललो. एच म्हणजे हॉलिडे. ठीक आहे. त्यानंतर ऑन. आता याच्यामध्ये जॉईन करताना बेसिकली आपल्याला काय करावं लागेल, तर जर हा टेबल जर तुम्ही बघितला तर ह्या टेबलमध्ये जो डेटा आहे तर तो डेट प्लस लोकेशन हे दोन फॅक्टरने आपल्याला जॉईन करावं लागेल. कारण जर याचं रिझन हे की आपल्याला डेट फिल्टर करायची, कारण जर समजा त्या दिवशी जर हॉलिडे असेल तर तो डेटा आपण प्रिडिक्शन साठी घेणार नाही. ठीक आहे. तर एच डॉट पहिल्यांदा डेट घेणार इक्वल टू आपण ऑर्डरचा ओ डॉट ऑर्डर डेट आणि त्याच्यानंतर अँड एच डॉट लोकेशन म्हणजे पर्टिक्युलर लोकेशन साठी आपण बघणार आहे इक्वल टू ओ डॉट लोकेशन. ठीक आहे. तर म्हणजे आपण काय केलं, डेटा अजून फिल्टर केला. त्यानंतर आपण परत क्वेरी जर रन केली तर आपल्याला सेमच 2000 रेकॉर्ड आपल्याला भेटतील. आणि त्यानंतर आपल्याकडे वेअर कंडिशन मध्ये अजून एक आपल्याला कंडिशन टाकावं लागेल, कारण बेसिकली काय आहे की आपल्याला हा पूर्ण जो डेटा भेटतोय तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की जर त्या दिवशी जर हॉलिडे असेल तर तो डेटा आपल्याला घ्यायचा नाही. तर मग मला काय करावं लागेल, एच डॉट डेट इक्वल इज नल. म्हणजे जर त्या डेट मध्ये जर काय नसेल तर तो डेटा घ्यायचा. जर त्या दिवशी जर डेट जर काय जर फिल असेल तर तो डेटा आपण कन्सिडर करणार नाही. ठीक आहे. तर मी एक्झिक्यूट करतो क्वेरी. तर हा म्हणजे आता हा डेटा आपला थोडा सॉर्ट झाला. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता हा डेटा आपल्याला भेटला, पण आपल्याला काय की सर्वात पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट डे वाईज, कारण ऑर्डर क्वांटिटी म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ऑर्डर क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची. तर आता मी डायरेक्टली ओ डॉट लोकेशन, कारण मला पूर्ण डेटा, कारण मला आउटपुटमध्ये हे पूर्ण कॉलम्स नको आहेत. कारण मला जर तुम्ही पाहिलं तर आपले आउटपुटमध्ये रिक्वायर्ड जे कॉलम आहे तेच कॉलम आपण घेणार आहे. म्हणजे जसं की लोकेशन, त्यानंतर आयटम, त्यानंतर ॲव्हरेज क्वांटिटी. ठीक आहे. तर लोकेशन झालं, त्याच्यानंतर क्वांटिटी. तर म्हणजे आपल्याला काय करायचं की ऑर्डर क्वांटिटी आपल्याला लोकेशन वाईज डे वाईज आपल्याला घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सेकंड आपल्याला काय असेल तर ऑर्डर डेट कॉमा त्यानंतर जी क्वांटिटी आहे, जसं की आपला जो टेबल आहे आपला फूड ऑर्डर टेबल आहे, याच्यामध्ये ऑर्डर आय डी हा काय आहे युनिक आहे. ठीक आहे. तर आपल्याला याचं काउंट घ्यावं लागेल. ठीक आहे. तर मी काय करतो, इथं याचं डायरेक्टली काउंट घेतोय. तर इथं मी ऑर्डर आय डी घेतला. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो विदाउट ग्रुप बाय. आता मी डेटा परत एकदा क्वेरी रन करून दाखवतो. तर आपल्याला टोटल 2693 रेकॉर्ड भेटले, पण आता आपण कॉलम हे केले, म्हणजे फक्त रिक्वायर्ड कॉलमच आपण काय केले याच्यामध्ये घेतले. आता मी काय करतोय की हा जो ऑर्डर डेट आहे, म्हणजे प्रत्येक डे वाईज आपल्याला काय करायचे, किती नंबर ऑफ ऑर्डर आहे लोकेशन वाईज. आता सध्या मुंबई लोकेशन आहे, पण नंतर आपण हे लोकेशन काढून टाकूया. ठीक आहे. तर मी इथं काय करेल, जर मला जर क्वांटिटी म्हणजे जर प्रत्येक काउंट घ्यायचा आहे तर मी इथे काउंट फंक्शन यूज करेल, ऑर्डर आय डी आणि ॲज त्याला अलाइज देईल टोटल ऑर्डर
क्वांटिटी, टोटल ऑर्डर क्वांटिटी म्हणजे पर्टिक्युलर डेला पर्टिक्युलर लोकेशनला किती नंबर ऑफ ऑर्डर होती, म्हणजे टोटल फूड ऑर्डर किती होती ते आपण इथं फाइंड आउट करणार. पहिल्यांदा आपण डे वाईज जाणार आहे, नंतर आपण कसं की मंथ वाईज पण बघणार, नंतर मग आपण वीक वाईज. ठीक आहे. आता जर आपण इथं ऍग्रिगेशन फंक्शन यूज करतोय तर आपल्याला इथं ग्रुप बाय क्लॉज यूज करावं लागेल. ठीक आहे. ग्रुप बाय, आता ग्रुप बाय मध्ये मला काय की हे आता इथे पण ओ डॉट ऑर्डर आहे. ठीक आहे. तर ओ डॉट ऑर्डर आहे आणि याच्यामध्ये पण ओ डॉट ऑर्डर घेतो मी. ठीक आहे. तर आता इथे मी काय करतोय, हे ग्रुप बाय मध्ये यूज करतो. ठीक आहे. तर ग्रुप बाय सर्वांना माहिती असेल किंवा आपल्या सेशन मध्ये मी एक्सप्लेन करेल. तर जेव्हा पण आपण ऍग्रिगेशन फंक्शन जसं की मीन, मॅक्स, सम, ऍव्हरेज जर आपण घेत असू तर त्याच बरोबर आपल्याला ग्रुप बाय क्लॉज पण आपल्याला राईट करावा लागतो. ठीक आहे. तर आता मी इथे ही क्वेरी रन करतो. तर मला टोटल 66 रो भेटला. ठीक आहे. तर आता मला जो डेटा आहे तो मला ग्रुप बाय भेटला, म्हणजे प्रत्येक डे वाईज. आता इथे मी काय करतो, इथे ऑर्डर बाय पण सॉरी इथे मी काय करतो, हा डेटा आता मला अनसॉर्टेड मध्ये भेटलाय, म्हणजे 12 डेटचा पहिला आले, त्यानंतर 11, म्हणजे आपल्याला काय की एक सॉर्टेड ऑर्डरने आपण हा डेटा घेऊया. तर मला जर डेटा जर पर्टिक्युलर ऑर्डरने जर डिस्प्ले करायचा असेल तर त्यावेळेला मी ऑर्डर बाय क्लॉज यूज करतो. ठीक आहे. ऑर्डर बाय लोकेशन, त्यानंतर ऑर्डर डिटेल. ठीक आहे. सध्या मी याला कमेंट करतो आणि डायरेक्टली क्वेरी रन करतो. तर आता मला मुंबई लोकेशन, आता आपला जो नोव्हेंबरचा डेटा आहे, नोव्हेंबर 1 तारीख, त्यानंतर 44 क्वांटिटी, म्हणजे काय की लास्ट त्या डेटला टोटल ऑर्डर क्वांटिटी किती रिक्वायर्ड होती, 44, त्यानंतर 2, त्यानंतर 46, त्यानंतर 41. तर हा डेटा मला पहिली स्टेप मध्ये आपल्याला हा डेटा इथे भेटला. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं की ऑर्डर वाईज आपण हे डेटा फाइंड आउट केला. आता ठीक आहे, याच्यामध्ये अजून एक आपली गोष्ट राहिली, कारण आपल्याला आपण ऑर्डर डेट घेतली, पण आपल्याला जो डेटा आपल्याला रिक्वायर्ड आहे, म्हणजे फायनल आउटपुट मध्ये त्यांना आयटम म्हणजे व्हेज नॉन व्हेज क्वांटिटी पण आपल्याला पाहिजे. तर मी काय करेल, ह्याच क्वेरी मध्ये मी काय करेल, इथे अजून एक आपल्याला एक कॉलम ऍड करावा लागेल. तर तुम्ही पाहिलं तर जर फूड ऑर्डर आपला हा जो कॉलम आहे, तर याच्यामध्ये आपल्याला जी फूड आहे तर त्याची कॅटेगरी केली, म्हणजे व्हेज आयटम आहे की नॉन व्हेज आयटम आहे. ठीक आहे. तर तो कॉलम आहे आयटम. ठीक आहे. तर मी काय करेल, इथे इथे ओ डॉट आयटम हा कॉलम ऍड केला. आता मी हा कॉलम जर सिलेक्ट मध्ये टाकला तर हाच कॉलम मला याच्यामध्ये पण मला ऍड करावा लागेल. ठीक आहे. तर मला ग्रुप बाय मध्ये पण ऍड करावं लागेल आणि ठीक आहे, खाली जर नाही टाकलं तरी चालेल. तर आता मी डायरेक्टली रन करतो. तर ठीक आहे, आता मला स्प्लिट भेटला, म्हणजे पहिलं मला काय भेटत होतं की डायरेक्टली क्वांटिटी भेटत होती, पण ती व्हेज नॉन व्हेज एकत्रित होती. पण आता काय की मी काय केलं की त्याच्यामध्ये डेटा स्प्लिट केला, व्हेज किती क्वांटिटी आहे, नॉन व्हेज किती क्वांटिटी. ठीक आहे. तर मला हा डेटा भेटला. तर मी ऑलरेडी हा डेटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे, तर मी परत एकदा हा डेटा काय करतोय, मी तर तुम्हाला हा डेटा मी तुम्हाला इथं दाखवतो. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला हे समजलं की डे वाईज, म्हणजे मुंबई लोकेशन असेल, जर डेट जर एक असेल तर त्या डेटला व्हेज क्वांटिटी किती होती आणि नॉन व्हेज किती क्वांटिटी होती, म्हणजे हा डेटा आपला टोटल 3 महिन्याचा डेटा आहे. ठीक आहे. तर लास्ट 3 मंथचा हे आपल्याकडं हा डेटा भेटला. पण आपल्याला रिक्वायर्ड आउटपुट हे नाहीये. आपल्याला रिक्वायर्ड आउटपुट काय पाहिजे की प्रिडिक्शन केलेलं क्वांटिटी पाहिजे, म्हणजे जो काही 3 महिन्याचा डेटा असेल त्याच्यामध्ये ऍव्हरेजली मंडेला. ठीक आहे. तर 3 महिन्याचा डेटा म्हणजे काय की 3 महिन्यामध्ये मंडे किती येतात, तर आपल्याकडे टोटल 14 मंडे येतात, म्हणजे काय की 14 वीक आहे. 14 वीक म्हणजे प्रत्येक वीक मध्ये 14 मंडे, 14 ट्यूजडे, वेनसडे पण 14, फ्रायडे पण 14. तर असे 14 वीकचं आपल्याला काय करायचंय, ऍव्हरेज काढायचंय. ठीक आहे. तर ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे नेक्स्ट मध्ये. तर आपलं पहिली स्टेप कंप्लीट झाली, त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप मध्ये जाणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, फाइंड द वीक डे वाईज ऑर्डर क्वांटिटी फॉर द लास्ट 3 मंथ. तर आता आपण डे वाईज बघितलं, तर आपण वीक वीक वाईज पण जाणार आहे. तर वीक वाईज का जाणार आहे, तर आपल्याला जो
डेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो आपल्याला वीक वाईजच काढायचा आहे. ठीक आहे, आपली स्टेप नंबर फर्स्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर स्टेप नंबर 2. आता सेमच क्वेरी मी इथं यूज करणार आहे, फक्त स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय करणार आहे, स्टेप नंबर 2 मध्ये आपण इथं डेटा आपण कसा काढलेला की डे वाईज काढलेला, म्हणजे प्रत्येक डे वाईज आपल्याला डेटा आलेला. पण आता आपल्याला डे वाईज न जाता आपल्याला डेटा हा वीक डे, म्हणजे वीक डे म्हणजे काय की जसं की तुम्ही लास्ट टाइम जर आपण क्वेश्चन आपण पाहिलेला, तर इथे तुम्ही बघितलं असेल तर आपण मंथ वाईज डेटा आपण बघितलेला की ह्या ऑर्डर मध्ये. ठीक आहे, म्हणजे जसं की ओके, ओके, चौथा जो आपण चौथा क्वेश्चन बघितलेला, याच्यामध्ये हाऊ मेनी डे, वीक आणि मंथ. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण जो आपल्याकडे टेबल आहे एम्प्लॉय फूड ऑर्डर, जर मी रन केला तर तुम्हाला इथे डेटा आपल्याला हा भेटेल. तर आपल्याकडे टोटल डे म्हणजे ओव्हरऑल हा काय आपल्याकडे डेटा आहे, म्हणजे ऑर्डरचा डेटा. ठीक आहे, फूड ऑर्डर हा पूर्ण डेटा किती दिवसाचा आहे आपल्याकडं, टोटल 66 डे म्हणजे 3 महिने. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याकडं वीक किती आहे, म्हणजे आपल्याकडं ठीक आहे, आता 3 महिने कुठले कुठले महिने, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने. त्यानंतर टोटल वीक म्हणजे आता जसं की 5 डे, एका मंथ मध्ये 5 वीक असतात. तर कधी 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 काय होतं की डिसेंबर मध्ये कदाचित 5 वीक असेल, म्हणजे प्रत्येक डे. जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं, तर जसं की आता समजा हा जून मंथ आहे. ठीक आहे, तर ह्या जून मंथ मध्ये टोटल डेज आहे आपले 30, आणि प्रत्येक वीक जर तुम्ही काउंट केला तरी ते फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक आणि फिफ्थ वीक. ठीक आहे, त्यानंतर 6 पण आहे याच्यामध्ये, तर 6 वीक पण येतात. जर समजा जर मंडे जर तुम्ही कॅल्क्युलेट केले ह्या मंथ मध्ये किती मंडे, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, तर 5 मंडे एका मंथ मध्ये येतात. तर तसे आपले 3 महिन्याचे प्रत्येक वीक आपला म्हणजे किती वीकचा येतात, तर तो आपण इथे कॅल्क्युलेट केला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल. तर आपल्याला आता डेटा जो आहे आपण डे वाईज केला, तर आपल्याला डेटा आता हा वीक वाईज आपल्याला आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे, तर 14 वीकचा डेटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर तो कसा करणार, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की आता आपण इथं ऑर्डर डेट आहे, तर आपल्याला जर डेट फंक्शन तुम्हाला माहिती असेल तर मी ते तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सिलेक्ट गेट डेट. गेट डेट एसक्यूएल मध्ये हे करंट डेट आपल्याला रिटर्न करतं. जसं की आजचा जो डेट आहे 6 ऑफ जून, तर जूनची 6 तारीख आहे आजची. ठीक आहे, तर आपल्याला हा रिटर्न करतो करंट डेट अँड टाइम. तर याच्यामधून मला जर वीक जर फाइंड आउट करायचा असेल तर मी कसं करणार, तर इथे डेट डेट फंक्शन मी इथे यूज करेल. तर डेट नेम, आणि इथे मी काय करेल, याला पॅरामीटर असतात, 2 पॅरामीटर असतात. एक तो पॅरामीटर असतो तो फॉर्मॅट, म्हणजे आपल्याला कुठल्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, आणि सेकंडली दुसरा पॅरामीटर असतो डेट. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर मी समजा इथे जर मंथ टाकला तर मला मंथ भेटेल आजचा, म्हणजे करंट मंथ जून आहे. जर इथे मी वीक टाकला, वीक डे, म्हणजे आजच्या डेटला जो काही डे असणार आहे, जसं की तुम्ही बघू शकता आज फ्रायडे आहे, तर मला आपल्याकडे 3 महिन्याचा डेट आहे, पण आपल्याला वीक डे वाईज आपल्याला ऑर्डर क्वांटिटी चेक करायची. तर आपल्याला वीक डे जर फाइंड आउट करायचा असेल एखाद्या डेट मधून, तर आपल्याला वीक डेट नेम हे एसक्यूएल मध्ये फंक्शन यूज होतं, तर ते फंक्शन आपण इथं यूज करणार आहे. ठीक आहे, तर इथं मी सिम्पली जो डेट होता तर त्याला मी इथे डेट नेम, आणि त्यानंतर मी काय देतोय, इथे पॅरामीटर आपले 2 असतात, तर एक पॅरामीटर मी देतो इथे वीक डे, वीक डे, आणि याला मी अलाइज याची चेंज करतो ॲज वीक वीक डे. ठीक आहे,
किंवा वीक डेज करतो. ठीक आहे. तर आपण वीक का घेतलाय, तर आपल्याला इथं जसं दिलंय की वीक डे आपल्याला वीकली आपल्याला प्रिडिक्शन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. जर मंडे जर मी पास केला तर मला मंडेचं येईल. त्यानंतर जर मी ट्यूजडे पास केला तर ट्यूजडेचं येईल. फ्रायडे पास केला तर मला फ्रायडेचं आउटपुट मला रिक्वायर्ड असेल. ठीक आहे. स्टेप नंबर 2 मध्ये डायरेक्टली आपण क्वांटिटी इथं फाइंड आउट केली. ठीक आहे. तर आता मी इथं काय करतो, कॉपी विथ हेडर आणि आपली जी स्टेप नंबर 2 आहे, जसं की ही स्टेप नंबर आपली 2 आहे, तर इथे मी आपलं आउटपुट इथे मी पेस्ट केले. ठीक आहे. तर स्टेप नंबर 2 मध्ये फक्त काय की आपण इथं ग्रुप बाय डायरेक्टली वीकडे वाईज न करता डेट वाईज आपण इथे ग्रुप केलाय. ठीक आहे. तर आपल्याला सेकंड याच्यामध्ये हे आउटपुट भेटलं आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, तर स्टेप नंबर 3. तर बेसिकली स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करणार, ग्रुप बाय वीक डे. तर म्हणजे आपल्याला काय होईल की डेटा आपल्याला अजून मोर सॉर्टेड ऑर्डरने आपल्याला भेटेल. ठीक आहे. तर ही झाली आपली स्टेप नंबर 2. त्यानंतर आपली स्टेप नंबर 3. तर स्टेप नंबर 3 मध्ये आपण ग्रुपिंग करतो. ठीक आहे. तर माझा कोड हा सेमच राहील, फक्त याच्यामध्ये मी काय मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतोय, कारण तुम्हाला अंडरस्टँड होईल, म्हणजे की प्रत्येक स्टेप मध्ये काय काय केलंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त काय आहे की आपण याच्यामध्ये ग्रुपिंग जर ऑर्डर डेटने न करता डायरेक्टली आपण ग्रुपिंग वीकनी करतो. ठीक आहे. तर त्यामुळे काय होईल की आपला डेटा अजून सॉर्टेड मध्ये आपला डेटा येईल. ठीक आहे. तर इथे मी काय करतो, फक्त हे रिप्लेस करतो आणि याच्यामध्ये इथे पण मी रिप्लेस करतो. त्यानंतर इथे ऑर्डर बाय कॅटेगरीने पण इथं ऑर्डर बाय करतो. ठीक आहे. तर तिथे मला डायरेक्टली काय भेटतंय की मुंबई लोकेशन फ्रायडे असेल तर नॉनव्हेज क्वांटिटी किती आहे आणि व्हेज क्वांटिटी किती आहे. ठीक आहे. पण आता हा आपला जो डेटा आहे, आपला हा डेटा लास्ट 3 महिन्याचा. ठीक आहे. तर मी कॉपी करतो आणि आपल्या जो आउटपुट आहे त्याच्यामध्ये मी तर पेस्ट करून देतो. ठीक आहे. तर आपल्याला हा डेटा भेटला. याच्यामध्ये फक्त जो डेटा आहे तो सर्वात पहिल्यांदा नॉन-व्हेज, त्याच्यानंतर व्हेज, पण सेमच लोकेशन फ्रायडे, मंडे, ट्यूसडे, कारण याच्यामध्ये आपण हा डेटा सॉर्ट आउट नाही केलेला. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतो की स्टेप नंबर 4